नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, घरातलं कामं आवरून झाल्याच्या नंतर हे मी ब्लाऊज कट करायला घेतलेलं आहे. तर बघा, मी याच्यावाल्या साड्या तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर बघा, काम आवरून झाल्याच्या नंतर बरंचसं घरामध्ये म्हणजे काम आवरून 1-1:30 वाजता मी हे ब्लाऊज कट करायला बसले होते. तर बघा, हे पॅटर्न आहे कस्टमरचं. तर बघा, हे सोबतच मी कट करून घेणार आहे. तर बघा, 2 ब्लाऊजचे सेम सारखेच कलर आहे. तर मी याचंवालं पॅटर्न या पद्धतीने असं कट करून घेणार आहे. तर बघा, एका याच्यावरती एक पॅटर्न असं ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर पाठीमागचा भाग आहे तो एका याच्यावरती ठेवलेला आहे आणि दोन्हीच्या बाही एकाच्या अस्तरवरती काढून घेणार आहे. तर बघा, या पद्धतीने एका ब्लाऊजचे पूर्ण पॅटर्न असं ठेवून घेतलेला आहे. तर बघू शकता, याच्यावाल्या 2 बाही इथं काढणार आहे आणि पाठीमागचा भाग एक काढणार आहे. म्हणजे एका अस्तरवरती 2 बाही आणि मागचं पॅटर्न काढणार आहे आणि त्याच्यानंतर दुसरं जे कापड आहे त्याच्यावरती त्याच्यावाले जे पॅटर्न राहतील कटोरी आणि पाठीमाग समोरचं पॅटर्न आणि क्रॉसपट्टी, तर नंतर हे दुसऱ्या याच्यावरती मी काढून घेणार आहे. तर बघा, आता आपण हे व्यवस्थित अशी यावर हे ठेवून घ्यायचे आहे आणि नंतर याला पिना वगैरे लावून घ्यायचे आहे आणि कट करून घ्यायचं आहे. म्हणजे खडूने मार्किंग केलेली आहे एका याच्यावरती. तर आता हे व्यवस्थित असे हे ठेवून घ्यायचे आहे आणि पिना लावून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही या पद्धतीने असे. तर बघा, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की एका कस्टमरची ब्लाऊज असली तर तुम्ही सोबत 5-6 ब्लाऊज पण कट करून घेऊ शकता. तर बघा, एकाच कस्टमरची आहे आणि याच्यावरच्या साड्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. तर मग त्या साड्या मी पिको फॉल करून घड्या वगैरे घालून ठेवून दिलेले आहे आणि त्याच्यावरचे हे ब्लाऊज आहे. आता हे कट करून आज आपले बघूया आता आज हे किती शिवून होते कट करून झाल्याच्या नंतर. तर बघा, आज मी हे ब्लाऊज कट करून झाल्याच्या नंतर हे जेवढी होईल तेवढी शिवून घेणार आहे. तर बघा, व्यवस्थित अशी हे आपल्याला खडूने मार्किंग केलेले आहे तसे आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित असं हे कट करून घेतलेलं आहे कारण हे पॅटर्न खूप मोठं आहे. कारण हे जे अस्तर आहे हे अस्तर 75-80 पॉईंटच आहे. कारण हे कस्टमरचे बाही पण मोठी आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये हे पॅटर्न बसत नव्हते सगळे. त्याच्यामुळे मी बाजूला जे पॅटर्न आहे दुसरे बाहीचे वगैरे ते बाजूला काढून घेणार आहे. त्याच्यामुळे याच्यात जेवढे पॅटर्न बसले 4 पॅटर्न बसलेले आहे. पाठीमागचा भाग, समोरचा भाग आणि क्रॉसपट्टी आणि कटोरी बसलेली आहे. तर बाही जी आहे ती मोठी आहे त्याच्यामुळे याच्यावरती ती बसलेली नाही. त्याच्यामुळे मी ही बाही आहे त्या दुसऱ्या याच्यावरती पॅटर्न म्हणजे अस्तरवरती काढून घेणार आहे. तर बघा, व्यवस्थित आता ही आता आपण खडून जशी मार्किंग केलेली आहे तसं आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित आता हे कट करून घेऊया. तर बघा, हे कस्टमरचे बऱ्याच दिवसापासून पहिले ब्लाऊज माझ्याकडे येत होते. त्याच्यानंतर त्यांचे म्हणजे ब्लाऊज परत यायचे बंद झाले होते कारण त्या लांब राहते त्याच्यामुळे त्याने आणले नव्हते. पण परत आता त्यांनी परत माझ्याकडे ब्लाऊज आणलेला आहे कारण त्या म्हटलं तुमचे ब्लाऊज खूप सुंदर बसते. त्याच्यामुळे ते परत माझ्याकडं 5 ब्लाऊज घेऊन आलेले आहे आणि 5 साड्या पिको फॉल करण्यासाठी घेऊन आलेल्या आहेत. तर बघा, कस्टमर किती जरी आराम राहत असलं तरी पण कस्टमर आपल्याकडं ब्लाऊज शिवायला येत असतं. त्याच्यामुळे आपली फिनिशिंग महत्त्वाची आहे आणि कस्टमरला ब्लाऊज पण एकदम छान असं बसलं पाहिजे. तर बघा, एका दिवसामध्ये तुम्ही 3 ते 4 ब्लाऊज शिवून घेऊ शकता. म्हणजे कस्टमर चांगले ब्लाऊज आले तर कस्टमर किती जरी लांब असलं येत असतं. तर बघा, एका दिवसाला तुम्ही 1000-500 रुपयेसुद्धा कमवू शकता. कारण आपल्याला अर्जंट असले तर आपण अर्जंटचे लवकर ब्लाऊज कट करून शिवून देतो. जेव्हा अर्जंटचे नसले तर तुम्ही 1-2 दिवस म्हणजे उशिरा दिले तरी पण चालते. पण एका दिवसात तुम्ही 1000-1500 रुपये कमवू शकता घरी बसूनसुद्धा. तर बघा, आता ही क्रॉसपट्टी जी आहे ती व्यवस्थित आता आपण एकावर एक पॅटर्न ठेवून घेऊ कारण खालवर जागा होती ती अस्तरची. त्याच्यामुळे मी व्यवस्थित करून घेतली आणि कट करून घेतलेली आहे. आता हे ह्याच्यावरती पण एका याची क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर हा पाठीमागचा भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, पाठीमागच्या भागाला इथं जॉईंट येणार आहे कारण हा मी उभा कट करून घेतलेला आहे. बंद बाजूकडून नव्हता कट करून घेतला कारण मला याच्यावरती 2 याचेवाल्या बाही काढून घ्यायच्या. त्याच्यामुळे मी हा असं आडवं ठेवून घेतलं आणि कट करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर जो पाठीमागचा भाग आहे तिथं असं याला टीप मारून आणि त्याच्यावर दाब टीप देणार आहे. म्हणजे त्याचीवाली जी म्हणजे पाठीमागचा भाग आहे तो खुल्ला गेला नाही पाहिजे. त्याच्यामुळे याला डबल टिप देऊन घेणार आहे. तर बघा, व्यवस्थित खडूनी मार्किंग जशी केलेली आहे तशी कट करून घेणार आहे. थोडीसं असं इथं खडूची मार्किंग आहे तिथं जास्तीचं कट करून घेतलं म्हणजे कारण जेव्हा आपण दाबू त्याला आता अर्धा इंचाला कमी तर त्याच्यासाठी मी थोडंसं जास्तीचं कापड ठेवलं. तर बघा, व्यवस्थित आता हे कट करून घेतलेलं आहे मागचा भाग. आता आपल्याला इथं 2 बाही कट करून घ्यायच्या. तर बघा, दोन्ही बाही व्यवस्थित बसत होत्या म्हणूनच मी याच्यावरती असं मार्किंग करून घेतली. तर आता हे आपण डबल असं जॉईंट करून घेऊया असं या पद्धतीने एकावर एक ठेवून घेतलं व्यवस्थित आणि आता आपण ही बाही कट करून घेणार आहोत. तर बघा, दोन्ही ब्लाऊजचे कलर सारखे आहेत. थोडेफार किंचित असे फरक आहे पण मी हे दोन्हीला एकच अस्तर वापरणार आहे आणि त्याच्यानंतर हे बाकीचं पॅटर्न जे आहे एका ब्लाऊजचं ते बाजूच्या ह्याच्यात कट करून घेणार आहे. तर बघा, व्यवस्थित आता हे कट करून घेतलेलं आहे. थोडंफार बाहीला जॉईंट येणार आहे साईडचा कारण बाईचं एका साईडनी कमी कापड पडलं होतं अस्तरचं. तर मी अस्तर नंतर जेव्हा शिवीन तेव्हा अस्तरचं कापड व्यवस्थित जोडून घेईन आणि मग शिवून घेईन. तर बघा, व्यवस्थित आता हे मी
सारखं करून घेतलं कापड आणि त्याच्यानंतर आता हे कट करून घेणार आहे. तर बघा दोन्ही बाई आपल्या एका अस्तरमध्ये 2 बाई आणि पाठीमागचा भाग झालेला आहे. तर बघा व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे. बघा ॲडजस्ट होत असलं तर या पद्धतीने तुम्ही सारखे ब्लाऊज असले तर तुम्ही या पद्धतीने पण ब्लाऊज कट करून घेऊ शकता. तर बघा मी एकदम सोपी पद्धत सांगत असते तुम्हाला ब्लाऊज पण कसे कट करायचे आणि कसे नाही. या पद्धतीने तुम्ही कट केले तर आपल्याला वेळ पण वाचतो. तर बघा या पद्धतीने असं इथं आपला जॉईंट येणार आहे. मी अस्तरची याला शिवीन तेव्हा जॉईंट देऊन घेणार आहे. तर बघा आज आता आपण हे कट करून घेऊया. 4ही ब्लाऊज आणि त्याच्यानंतर 4 ते 5 ब्लाऊज आहे या कस्टमरचे तेवढे पण कट करून घ्यायचे आहे. आणि आता बघू आपलंवालं किती शिवून होते. तर बघा हे कापून झाल्याच्यानंतर हे मी शिवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर याला हुक वगैरे पण लावून देणार आहे. कारण जेव्हा मी हे ब्लाऊज शिवत होते तेव्हाच एक कस्टमरचा मला फोन आला होता की माझे ब्लाऊज झाले का. तर त्यांना म्हटलं एक म्हणजे कट करून आजच शिवायला घेतले आहे तर तुम्ही उद्या किंवा परवा येऊन ब्लाऊज घेऊन जा. तर बघा या पद्धतीने असे ब्लाऊज आपण असे व्यवस्थित असे कट करून घेणार आहोत सगळे ब्लाऊज आणि त्याच्यानंतर आपण हे शिवून पण घेणार आहोत. तर बघा या पद्धतीने ब्लाऊजची फिनिशिंग वगैरे व्यवस्थित आली तर तुम्ही कस्टमर पण वाढवू शकता. तर बघा आता आपल्याला हे पिना काढून घ्यायचे आणि जे पॅटर्न आहे ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहे आणि ब्लाऊज पीसावरती कट करून घ्यायचे आहे. कारण एकाच वेळेस आपल्याला ब्लाऊज पीसावरती कट करता येत नाही. कारण काहीचे ब्लाऊज पीस सिल्की असते आणि काही कमी जास्त राहते. त्याच्यामुळे आपल्याला बाजूबाजूला हे पॅटर्न काढून घ्यायचे आहे आणि ब्लाऊज पीसावरती कट करून घ्यायचे आहे. तर बघा बरेच एक मध्ये मला काल म्हणजे याच्या आधी जो व्हिडिओ टाकलेला आहे एक असा मोरपंखी कलरचं ब्लाऊज शिवून दिलं तर तिनं मला शिवायला लावलं आणि घ्यायलाच आली नाहीत. अर्जंटमध्ये मला म्हणे एकदा शिवून द्या. त्याच्यानंतर मी जे दुसऱ्या कस्टमरचं शिवत होते तर ते ठेवून मी तिचंवालं रात्रीचं 11-12 वाजेपर्यंत ब्लाऊज शिवून दिलं आणि ते घ्यायलाच आली नाही. म्हणजे असं होतं कधी कधी की कस्टमर शिवायला लावताना येतच नाही. म्हणजे आपण एवढ्या घाई गडबडीत त्यांना ब्लाऊज शिवून देतो आणि त्या येत नाही. म्हणजे आपली एवढी चिडचिडपणा होतो कारण शिवायला लावता आणि येतच नाही. त्याच्यामुळं चिडचिड पण होतो कारण आपली अर्जंटमध्ये द्यायचं म्हणल्यावर घाई गडबड किती होती. घरातलं पण आवरायचं आणि ब्लाऊज पण शिवायचे. तर बघा या पद्धतीने त्याच्यानंतर ती पार तिसऱ्या दिवशी आली आणि त्याच्यानंतर ती ब्लाऊज घेऊन गेली. तर हे असं होतं कधी काही कस्टमरचं असं असतं. तर बघा आता व्यवस्थित आता ही पॅटर्न असे ठेवून घेतलेले आहे आणि अर्धा इंच आपल्याला असं जास्तीचं कट करून घ्यायचं आहे. म्हणजे जेव्हा शिवतो आपण तेव्हा आपल्याला कमी पडायला नको. तर व्यवस्थित आता आपण हे अर्धा इंचाने असं कट करून घेऊया. तर बघा मी असं उलटं ठेवून घेतलेलं आहे पण मला समजेल या पद्धतीनेच मी असं ठेवलं आणि कट करून घेणार आहे. तर बघा आता व्यवस्थित असे पॅटर्न ठेवले आणि अर्धा इंचाचे जास्तीचं कट करून घ्यायचं आहे. म्हणजे जेव्हा शिवू आपण तेव्हा आपल्याला कमी पडायला नको. तर बघा व्यवस्थित आता हे असे कट करून घेऊया आणि याचीवाली अशी पायपिंग करून असं रोल करून हे बांधून ठेवायचं आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला शिवायचं आहे तेव्हा कापड याच्यामधले इकडे तिकडे पडत नाही. तर बघा व्यवस्थित आता आपण हे पूर्ण पॅटर्न अशी कापून घेतलेली आहे या पद्धतीने आणि आता हे असे ठेवून घ्यायचे आहे आपल्याला व्यवस्थित आणि बांधून ठेवायचे आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला शिवायचं तेव्हा आपण हे पॅटर्न काढून लगेच आपण शिवायला घेतो. तर बघा बाईचं मी बाकीचं उरलेलं कापड कट केलेलं नाही कारण जेव्हा शिवू तेव्हा आपण हे कट करून घेऊन त्याला जॉईंट पण येणार आहे. त्याच्यामुळे जास्तीचंच मी कापड ठेवलेलं आहे. तर बघा आता व्यवस्थित त्याचे अस्तरचे कापड आहे त्याच्यामध्ये ठेवून घेऊया आणि बांधून ठेवूया. तर बघा व्यवस्थित आता हे बाकीचे पॅटर्न आहे ते पण आता आपल्याला ब्लाऊज पीसावरती ठेवून कट करून घ्यायचे आहे. तर बघा व्यवस्थित आता हे बांधून ठेवून बाकीचे जे ब्लाऊज आहे ते पण आता आपण हे कट करून घेऊया. तर बघा आता हे पूर्ण असे कट करून झाल्याच्यानंतर आता हे मी ब्लाऊज शिवून घेणार आहे. तर बघा आता मी म्हणजे एक ब्लाऊज शिवून घेतलं त्याच्यानंतर अर्ध ब्लाऊज शिवून झाल्याच्यानंतर परत 2 कस्टमर आले होते. तर ते 3 साड्या म्हणजे 4 साड्या आणि 2 ड्रेस घेऊन आल्या होत्या शिवायला. तर मी तुम्हाला नंतरच्या उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवून ते ड्रेस आणि त्याच्यावरच्या साड्या आणि त्याच्यावरचे ब्लाऊज पण मी कट करून घेणार आहे. तर तुमच्यासोबत ते नक्की शेअर करेन ते कशा साड्या आहे आणि त्याच्यावरचे ड्रेस पण. तर बघा ही 4 ब्लाऊज मी कट करून घेतले आणि याच्यावरचं अस्तर मॅचिंगचं नव्हतं म्हणून मी ते तसंच ठेवलं. ते नंतर कट करून शिवणार आहे. तर बघा नंतर कट करीन आणि नंतर शिवून ते मी याच मापाचं आहे ते. तर बघा आता हे मी कट म्हणजे शिवायला घेतलं होतं आणि हे पण मी रेडी करून घेतलं. काही कमी 5 वाजेपर्यंत हे ब्लाऊज माझं शिवून झालं होतं. त्याच्यानंतर परत कस्टमर आलं होतं तुम्हाला म्हटले ते कस्टमर. तर बघा हे 5-6 वाजेपर्यंत शिवून झाल्याच्यानंतर कस्टमर आलं होतं. त्याच्यानंतर दुसरं पण कस्टमर आलं होतं ते तुम्हाला मी नंतर दाखवीन ते. तर बघा हे शिवून झाल्याच्यानंतर मी लगेच दुसरं ब्लाऊज घेतलं आणि ते पण मी रेडी करून घेतलं. तर ते झालं होतं माझं 7 वाजेपर्यंत ब्लाऊज हे शिवून अर्धं झालं होतं. त्याच्यानंतर कस्टमर आलं होतं आणि ते कस्टमर बोलता बोलता ते पार 7 वाजता आलं. तर त्याच्यामुळे ते राहून गेलं आणि हे लगेच ब्लाऊजला मी हुका वगैरे करून घेतलं. हे पण ब्लाऊज रेडी करून घेतल्याच्यानंतर एकदम फिनिशिंगमध्ये हे ब्लाऊज असं रेडी झालं आपलंवालं. आणि याची वरची ते दोनच ब्लाऊज हे असे माझे एका दिवसात शिवून झाले होते. आणि मग मी सगळे शूट केलं कारण संध्याकाळ म्हणजे भरपूर वेळ झाला होता रात्रीचा. हे मी 8 वाजेपर्यंत म्हणजे 7 वाजता त्या आल्या होत्या आणि त्याच्यानंतर 8 वाजेपर्यंत त्या गेल्या. त्याच्यानंतर मी स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे झाल्याच्यानंतर मी 8-9 वाजता ब्लाऊज शिवायला बसले होते. तर बघा हे 2 ब्लाऊज मला
आता हे कट करीन आणि हे शिवीन मग, आणि मग ते 2 शिवणार आहे. तर बघा हे पण मला आता उद्या द्यायचे आहे. आता हे कट करून मी शिवून घेणार आहे. त्याच्यानंतर मला आलेले आहे ते ब्लाऊज आणि ते साड्या, तर मी तुमच्यासोबत नक्की ते शेअर करेन. तर बघा खूप सारा असा राडा झाला होता मी रात्री, कारण तसंच पडून दिला होता तो, मी आवरला वगैरे नव्हता त्याच्यामुळं तो राडा माझा तसाच पडला होता. तर मला आजचा माझा लॉक कसा वाटला नक्की सांगा. तर बघा ह्या साड्या